स्त्री पुरुषातील संवाद साधण्याची शैली. स्त्रिया आणि पुरुष पुष्कळ प्रकारे वेगळे असतात. MRI स्कॅननुसार पुरुष जेव्हा संवाद साधतात तेव्हा ते त्यांच्या मेंदूची फक्त 2च केंद्र वापरतात आणि जेव्हा स्त्रिया संवाद साधतात तेव्हा त्या आपल्या मेंदूची 7 केंद्र वापरतात. जणू काही पुरुषाकडे 2 हेडलाईट्स असतात ज्याने ते संवाद साधतात, तर स्त्रियांचा मेंदू हा एखाद्या पूर्णपणे प्रकाशित क्रिसमस ट्रीसारखा असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी ब्लेस स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत स्त्री पुरुषांची संवाद साधण्याची शैली कशा प्रकारे असते. पुरुष एका वेळेस फक्त एका ज्ञानेंद्रियाशी संबंधित करतात, तर स्त्रिया अनेक ज्ञानेंद्रियांशी मिळालेल्या संदेशांवर काम करू शकतात. एखादा पुरुष जेव्हा TV बघत असतो तो दुसरं काही बघत किंवा ऐकत नाही. त्याच्या बाजूने किंवा मागून बोललेल्या शब्दांचा देखील त्यात समावेश असतो. TVच्या पडद्यावरची दृश्य, चित्र आणि शब्द यांच्यावर त्याचं एकाग्र चित्त झालेलं असतं. एक पुरुष जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा नकाशा वाचण्यासाठी त्याला रेडिओ बंद करावा लागतो. फोनवर बोलण्यासाठी त्याला टेलिव्हिजन किंवा रेडिओ बंद करावा लागतो. एकाच वेळी वाचणं, ऐकणं आणि पाहणं तो करू शकत नाही. पुरुष कित्येक गोष्टी अतिशय चांगल्या करू शकतात, पण ते एका वेळी एकच गोष्ट करू शकतात. त्याचा कल केंद्रित होण्याकडे असतो. दुसऱ्या बाजूला स्त्रिया एकाच वेळी बोलू शकतात, रात्रीचा स्वयंपाक करू शकतात, TV बघू शकतात, दिवसाचा टपाल वाचू शकतात आणि त्यांची मुलं किंवा नवरा यांच्याशी बोलू शकतात. त्यांचं व्यवधान सगळ्या दिशांना असतं आणि त्या एकाच वेळेला वेगवेगळ्या गोष्टी छाननी करू शकतात. त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक काय करतायत किंवा काय बोलतायत याची त्यांना जाणीव असते आणि त्या एकाच वेळेला बोलू आणि ऐकूही शकतात. स्त्रिया नातेसंबंधात तज्ज्ञ असतात. इतर लोकांबद्दल त्या अतिशय संवेदनशील असतात. एखाद्या स्नेह मेळाव्याला जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष उपस्थित राहतात तेव्हा 10 मिनिटातच त्या खोलीतील इतर प्रत्येकाचं विश्लेषण आणि परिस्थितीचा आढावा त्या स्त्रीने घेतलेला असतो. उलट पक्षी त्या स्त्रीबरोबर आलेल्या पुरुषाने फार थोडं किंवा शून्य निरीक्षण केलेलं असतं. त्याचं कारण म्हणजे पुरुष त्याच्या विचारात साधे आणि सरसट असतो, तर स्त्रिया मात्र गूढ, लहान, सहान तपशिलाबाबत जागरूक आणि भोवतालच्या लोकांबरोबरच्या संबंधात अतिशय संवेदनशील असतात. संबंधातील गुंतागुंत आणि बारकावे यांच्याबद्दल देखील त्या संवेदनशील असतात. एखादा पुरुष त्याच्या बायकोला फोन करून हॅलो म्हणेल. तिने जरी फक्त तो शब्द ऐकलेला असतो तरीही ती ताबडतोब विचारते काय बिनसलंय. फोनवर बोललेल्या गेलेल्या एका शब्दातून ती अर्थाचं आणि भावनेचं भांडार मिळवू शकते. किंवा तो दरवाजात येईल तेव्हा फक्त एक नजर टाकूनही तिला सगळं काही कळेल. बरोबर आहे ना? आजची माहिती तुम्हाला पण रिलेट करत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आपण मोटिवेशनल टॉक्स आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आध्यात्मिक गोष्टी, स्वामी सेवा, इतरही विषय आपण घेऊन येत असतो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.